आता एक ब्रेकिंग न्यूज आहे। अकोल्याचे भाजप खासदार अनुप धोत्रेंना नोटीस बजावण्यात आली आहे। मुंबई उच्च न्यायालयानं ही नोटीस बजावलेली आहे। तर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं ही नोटीस बजावलेली आहे। निवडणूक जिंकण्यासाठी भ्रष्टाचार केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे। वंचितचे कार्यकर्ते गोपाल चव्हाण यांनी तसा आरोप केलेला आहे। तर कोर्टाच्या नोटीसमुळे धोत्रेंच्या खासदारकीला मोठं आव्हान देण्यात आलं आहे। नोटीसीला 2 जानेवारीपर्यंत उत्तर देण्याचे कोर्टानं निर्देश दिलेले आहेत। त्यामुळे आता भाजपचे खासदार अनुप धोत्रे नेमकं काय उत्तर देणार ते बघावं लागेल आणि उत्तर दिल्यानंतर न्यायालयाचं समाधान होतं का, पुढे नेमकं काय होणार ते बघावं लागेल। अकोल्याचे भाजप खासदार अनुप धोत्रे यांनी निवडणुकीच्या वेळेला भ्रष्टाचार केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे। त्या विरोधामध्ये वंचितनं याचिका सुद्धा दाखल केली होती आणि त्यामुळे धोत्रेंना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं नोटीस बजावलेली आहे। तर कोर्टाच्या या नोटीसीमुळे थेट त्यांच्या खासदारकीलाच मोठं आव्हान देण्यात आलंय। वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते गोपाल चव्हाण यांनी अनुप धोत्रेंच्या लोकसभेतील निवडीला आव्हान दिलंय। तर या नोटीसीला 2 जानेवारीपर्यंत उत्तर देण्याचे निर्देश कोर्टानं दिले। खासदार अनुप धोत्रे यांनी लोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी भ्रष्ट व्यवहार केला असल्याचा आरोप करत त्यांची निवड रद्द करण्यात यावी अशी याचिका दाखल करण्यात आली आहे। माननीय न्यायालयाने श्री अनुप धोत्रे यांना नोटीस बजावली आहे व उत्तर मागितलं आहे व प्रकरण पुढील सुनावणीसाठी जानेवारी महिन्यात ठेवलेलं आहे। या याचिकेतील महत्त्वाचा मुद्दा म्हणजे निवडणुकीच्या खर्चाच्या संदर्भात आहे। हे इलेक्शन म्हणजे पैशाचा खूप वापर केला जातो। पैशाच्या बळावर निवडणूक लढल्या जाते आणि जिंकल्या जाते। त्यामुळे सामान्य माणसाला आता असा प्रश्न पडला आहे की निवडणूक लढायची की नाही। अशा परिस्थितीत ह्या याचिकेमध्ये जो काही निर्णय होईल तो एक अतिशय महत्त्वाचा निर्णय होईल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।